ओपिले परी कैसे बोलून की तुमचे ग्रही आमचा गडी जाण ग्रामावळी ती वसूल करून जकात तुमची सावरील आम्ही येऊ पुन्हा परतून तोवरी करा यांचे संगोपन आपले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती या ओपा ऐसे बोलून तया देखती ओपिती झाली जकाती हाती उत्तम भाषण पुसून तया प्रती शिबिरात पातले मालटाल ओरकला विकून निगते झाले मग तेथून एरीकडे विक्रमाकारानं पाचारिले जकात्याते नेवनी तया एकांतसी मने केल्या सांगितल्या व्रतासी मग हिशेब दाखवून बेरजेचे द्रव्य आणि म्हणत असे वैसे बोलता जकाती वचन तो काढून घेतसे देतसे एक रत्न म्हणे हे तुझं पाशी असू दे गहाण संजयी पणासी तैसे द्रव्य त्रैभाग्यार्थे देवने घेऊ स्वरत्नाते ऐसे वत्ता जकात्याते अवश्यपणे होतसे या अपरी भरतरी निमित्ते मने बंधू ते ओळखीते न बोलू काहीची त्याते भोजना पाठवा मम ग्रहे नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट मग सहज बोलण्याचा मेहपाठ कोणाकोण मिळेल की बाहेर निघाले उभे ताते ऐसे ऐकून एकांताते मग जकाती पाहुणी भरतरी ते विक्रमाते गोड बोलतसे म्हणे विक्रमा ऐक वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे तयाचे पाक निष्पत्ती करून जाणं हा गडी आमुचा संगोपा तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता तरी या भरतरीचे आता संगोपन करावे ऐसे विक्रम ऐकता वचन मने स्वीकारीन तुमचे बोलणे मग भरतरी हात धरून स्वसदनासी पै गेला द्वारा निकटी टाकुनी वसन त्यावरी बैसविला भरतरी रत्न 4 घटिका करुणी भाषण ग्रहा माझे संचरला माता पाचारुनी सत्यवते निकट बैसवणी एकांती तर्जनी खुनीने दाखवणी जती व्रतांत सर्व सांगतसे जंबक खोल भाष्यापासून तिथे सांगितले सकळ कथन स्वकरी मिरवला लोभिक रत्न तोही धीट पै केला ऐसे परिधीट होता संतोष मानी सत्यवती माता उपरात विक्रम झाला सांगता भरतरी वचनाते मने माते मजहून ऐक भरतरीचे मानी स्नेह दोंदिक पूर्ण अवतार पाठी रक्षक पुढे होईल माते गे तरी आता दुसरा सुत ज्येष्ठपणे मिरवेल लोकात अनुरेणू इतुके यात भिन्न पडून नेदिकी सकळ मोहाची करुणी गवसणी लेववी भरतरी शरीरा लागुनी आणि तो वर्तेल स्व इच्छापणे तैसी वर्तू दे त्यासिकी ऐसे सांगून मातेप्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती तो पहा सिद्धी होताची त्याप्रती भोजनाते सारिले भोजन झाली या सभे जाऊन पाहता झाला दुर्गस्थान मग 4 घडी रात्री होऊन अनुवादिले रजनीते यावरी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान जकातदार त्याते देखून भरतरी ते बोलतसे मने भरतरी राव ऐका वचन तुम्ही असावे सदन धरून कार्या लागता पाचारून घेत जाऊ तुम्हासे मग अवश्य म्हणून भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपरी लोटला आधीच माहिती सत्यवती त्यावरी पुत्राच्या ऐकून युक्ती परममोहाते भरतरी जती गुंडाळून घेतला जैसा उदकावीन मत्स्य होता तळमळ करीत होता अविभक्त की धेनू लागी वत्स नितांत विसर कदा पडेना तन्यायी मग त्रिवर्ग जाण मोहे वेष्टले हरिणी कारण मग एकमेकांच्या दृष्टीविन विरह होता तळमळती असो ऐसी मोह स्थिती बंधुपणे जगी मिरवती यावरी पुढे आता श्रुती अवधान द्यावे कथेते नरहरी वंशी धुंडीनंदन पुढील अध्यायी सांगेल कथन कवी मालू नामाभिधान सेवकाचे संतांचा स्वस्ती श्री भक्तिकथासार संमत्त गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसुत भाविक चतुर षड्विशतीत माध्यायी गोडहा श्री कृष्णार्पण मस्तु शुभम भवतो श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिकथासार षड्विशतीत माध्यायी समाप्त।